शिरपूर शहरात खालचे गाव बौद्धवाडा इथं दुचाकीवर संशयास्पद फिरत असलेल्या तिघांना बनावट नोटा बाळगताना शहर पोलिसांनी जेरबंद केले। त्यांच्याकडून 4,11,000 रुपयांच्या बनावट नोटा, दुचाकी, मोबाईल असा एकूण 5,46,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे खळबळ माजली आहे। 2 फेब्रुवारी रोजी पोलीस अधिकारी कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना दुचाकी क्रमांक MH18/CO 8567 संशयास्पद फिरत असताना तिघे जण आढळून आले। त्यांची अंगझडती व बाग याची तपासणी करण्यात आली। त्यात भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या 500 रुपयांच्या एकूण 823 नोटा सापडल्या। त्यांची किंमत 4,11,500 रुपये आहे। तसेच 10,000 रुपयांचा मोबाईल, 1.25 लाख रुपयांची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावं पुंडलिक उर्फ समाधान नथा पद्मोर राहणार हट्टी तालुका साक्री, पिरण सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर, रंगमल रतिलाल जाधव राहणार एचाळे तालुका साक्री अशी आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकची माहिती दिली। दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 13:15 वाजेच्या सुमारास पुंडलिक पद्मोर राहणार हट्टी तालुका साक्री आणि दुसरा पिरण सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतिलाल जाधव राहणार ऐंचाळे तालुका साक्री या 3 लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे 4,11,500 रुपयाच्या 500 रुपये दराच्या चलनी नोटा मिळून आलेल्या आहेत। त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठोंबरे राहणार चांदवड यांनी दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं। त्यावरून त्या ठोंबरेला देखील अटक करण्यात आलेली आहे। आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत। जे आधी 3 आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे। आज ठोंबरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास API हेमंत पाटील साहेब करीत आहेत।